चला तर मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओसुद्धा शॉपिंगचाच आहे, कारण की दर महिन्याचा मंथली किराणा घेण्यासाठी आम्ही गेलो होतो शॉपिंग मॉलमध्ये. तर तुम्ही कोणत्याही मॉलमध्ये जा, मॉलमध्ये गेला ना तर भरपूर साऱ्या वस्तूंवर अशा छान छान वेगवेगळ्या ऑफर असतात. म्हणजे भरपूरच आपण जर बाहेर एखादी वस्तू घेतली ना तर ती प्रिंटिंग रेटला किंवा त्याच्यापेक्षा ₹1,000 कमी असते. आणि इथं भरपूर सगळ्या वस्तूंवर थोडी ऑफरच असते, कमी किमतीत असते. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं ते परवडणारं वाटतं आणि आपण एक एक वस्तू अशा नाही का खरेदी करतच असतो. म्हणजे प्रत्येकाची अशी गोष्ट होते की आपल्याला ऑफरमध्ये भेटतात, स्वस्त भेटतात म्हणून आपण एक एक वस्तू खरेदी करत असतो. आणि असं खरेदी करता करता आहे ना, आपल्याकडून इतकी जास्त खरेदी होऊन जाते की आपल्या लक्षातच येत नाही की किती आपली खरेदी झाली. आणि मग ज्यावेळेस बिल करायला जातो, पेमेंट करायला, त्यावेळेस लक्षात येतं, अरे बापरे, आपण तर खूपच मोठी खरेदी केली. म्हणजे कोणत्याही शॉपिंग मॉलमध्ये गेला ना की ते वेगवेगळ्या ऑफरमुळे आपली सगळ्यात जास्त खरेदी होऊन जात असते. आणि आपला बिलाचा आकडा इतका मोठा होतो का ते बिल द्यायच्या वेळेस वाटतं, अरे साध्या किराणा दुकानात गेलो असतो तर मी माझा महिन्याचा किराणा 2-3 हजाराचा घेऊन घरी गेलो असतो. इथे 8 ते 10,000 15,000 कधी होतं समजत पण नाही. असाच अनुभव म्हणजे नाही का भरपूर जणांना येत असतो. तुमचा असाच काही अनुभव आहे का? म्हणजे डीमार्टचे असू द्या किंवा असे भरपूर सारे शॉपिंग मॉल आहे आणि तिथं वेगवेगळ्या ऑफरमध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत. तर मग तिथे खरेदीला गेल्यानंतर असं काही होतं का? तुमचा पण अनुभव असा आहे का? म्हणून तर मी तर म्हणेल डीमार्ट असो किंवा दुसरा एखादा शॉपिंग मॉल. शॉपिंग मॉल आहे ना, ही म्हणजे एक प्रकारे भूलभुलैया अशीच कन्सेप्ट आहे. कारण की माणूस एकदा त्यात गेला ना की वस्तू सगळ्या स्वस्त आहे, कमी रेटमध्ये, त्याच्यामुळे खरेदी करतच राहतो. तर चला, तुम्हाला काय वाटतं? मी जे म्हणते ते बरोबर आहे की नाही?